नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आजची दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे सीबीआय बद्दलची. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याप्रकरणी काँग्रेस आता आक्रमक झालेली आणि या कारवाईचा निषेध करण्यासाठी सीबीआय कार्यालयांवर देशभरात अशा रीतीनं आंदोलनं केली जात आहेत. आपण 6 ठिकाणची दृश्य बघतोय. लखनौ, गांधीनगर, चंदीगड, चेन्नई, पाटणा आणि बंगळुरूची ही दृश्य आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राजधानीमध्ये आंदोलन सुरू आहे सीबीआय मुख्यालयाजवळ. आणि देशभरात देखील सीबीआय कार्यालयांसमोरची ही आंदोलनाची दृश्य आणि ही थेट दृश्य दिल्लीतली, जिथे सीबीआयच्या मुख्यालयासमोर राहुल गांधींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. आपण बघतोय काँग्रेसने इथे धडक मोर्चा काढलेला आहे. सीबीआय मुख्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फौज तिथे तैनात आहे. दीनदयाल कॉलेज ते सीबीआय मुख्यालयापर्यंत हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे. पण पोलिसांनी सीबीआयच्या मुख्यालयाबाहेर मोठी बॅरिकेड्स उभारलेली आहेत आणि आंदोलकांना मध्येच रोखून धरण्यासाठी पाण्याचे फवारेही तिथे मारले जात आहेत. या धडक मोर्चात अशोक गेहलोत, अहमद पटेलही सहभागी झालेत. राहुल गांधींचा हा धडक मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवलेला आहे आणि त्यामुळे रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय. ही दृश्य आपण बघतोय. काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे एकत्र आलेले आपण पाहतोय आणि हा धडक मोर्चा अडवलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्याच कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहेच. पण ठिय्या आंदोलनाला देखील आता सुरुवात झाली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, अखेर राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाला नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झालेली आपण बघतोय. हा मुद्दा अतिशय आक्रमकपणे पुढे न्यायचा हे काँग्रेस पक्षाने ठरवलेलेच आहे. त्याचे स्पष्ट संकेत काल राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दिले होते आणि त्यानंतर आज देशभरात सीबीआयची जिकडे कार्यालय आहेत तिकडे आंदोलन करण्याचा आदेश राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. स्वतः ते दिल्लीत सीबीआयचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा प्रयत्न करतात. सीबीआयच्या मुख्यालयाच्या आसपासचा जो 100 मीटरचा परिसर आहे त्यात कोणालाही जाऊ दिलं जात नाहीये आणि त्यांना तिथं जाण्यापासून रोखलं असल्यामुळे आता राहुल गांधी हे अशोक गेहलोत, अहमद पटेल या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत रस्त्यावर बसले आहेत. तिथंच ते धरणं आंदोलन देत आहेत. तिथंच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. सीबीआय मधला जो काय अंतर्गत वादावादी होती ती चव्हाट्यावर आली आणि ह्या प्रकरणाचा थेट राफेल घोटाळ्याशी संबंध आहे असा आरोप राहुल गांधीने केलेला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल प्रकरणाची चौकशी करत होते आणि म्हणूनच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले असा आरोप राहुल गांधीने काल पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर ह्या प्रकरणी आपण आंदोलन करणार असं देखील स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसारच राहुल गांधी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत दिल्लीत आणि इतर कार्यकर्ते देशभरात आंदोलन करतात. निश्चितच धन्यवाद विवेक. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की कशा रीतीनं दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत सगळ्यात इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे. ठिय्या आंदोलन देखील एकीकडे केलं जात आहे. सीबीआय मुख्यालयावर काँग्रेसनं हा धडक मोर्चा काढलाय. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलाय. अशोक गेहलोत आणि अहमद पटेल देखील राहुल गांधींसोबत या मोर्चात सहभागी झाले. आजचा दिवस सीबीआयच्या दृष्टीने महत्वाचा आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी झाली आणि 10 दिवसाच्या आत या सगळ्याची चौकशी पूर्ण करा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. त्याच दरम्यान अस्थाना यांनी देखील सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे आणि मला या सगळ्यामध्ये लक्ष केलं जात आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. आणि हाच मुद्दा थेट उपस्थित करत आक्रमक झालेला आहे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने थेट अध्यक्षांच्याच नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात केली आहे. ही फक्त दिल्लीची दृश्य आहेत, पण राज्यभरात देशभरात अशा रीतीनं आंदोलनांना सुरुवात झालेली आहे. मुंबईतली देखील आता आपण दृश्य बघतोय. मुंबईतल्या सीबीआयच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सध्या केलं जात आहे. देखिए, सवाल सीबीआई का नहीं है, सवाल है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिस तरीके से अपने घोटाले, अपने भ्रष्टाचार को बचाने के लिए
अपने भ्रष्टाचार को बचाने के लिए जिस तरीके से सीबीआई के खिलाफ कार्रवाई की वो सरासर गैर संवैधानिक, गैर कानूनी है। और इसके खिलाफ आज कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी के नेतृत्व में पूरे देश में कांग्रेस के कार्यकर्ता रास्ते पे उतरे हैं और हम प्रधानमंत्री के गैर कानूनी हरकतों की निंदा करने के लिए आए हैं। काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे भाजप विरोधी प्रोटेस्टसाठी। आपण बघताय माझ्या मागे पूर्णपणे सीबीआय मध्ये जो बोंगा कारभार चालू आहे त्या विरुद्ध काँग्रेसने आता एल्गार पुकारलेला आहे। वेगवेगळे नेते काँग्रेसचे संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली, प्रिया दत्त यांच्या नेतृत्वाखाली आता रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सीबीआयची निष्पक्षता पूर्णपणे प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या ॲक्शन्समुळे आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने सीबीआय डायरेक्टर यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवावं आणि ह्याची किंमत आता भाजपला मोजायला लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह विनया देशपांडे, मुंबई। आणि आपण बघणार आहोत सीबीआय संचालक आलोक वर्मांनी एक याचिका दाखल केली होती ज्याच्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली। बघूयात कोर्टात नेमकं काय काय झालं। तर यात निवृत्त न्यायमूर्ती AK पटनायक यांच्या देखरेखीखाली आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। ही चौकशी 14 दिवसात पूर्ण केली जाईल। 12 नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी अपेक्षित आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीव्हीसी या दोघांनाही नोटिसा बजावल्यात आणि ही चौकशी सुरू असताना हंगामी सीबीआय संचालक म्हणून नागेश्वर राव यांना कोणतेही निर्णय घेता येणार नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। नागेश्वर राव यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची प्रतही आता कोर्टानं मागितलेली आहे। आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यावरच्या आरोपांची चौकशी 2 आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। निवृत्त न्यायमूर्ती AK पटनायक यांच्या देखरेखीखाली चौकशी होईल। सीबीआयच्या हंगामी संचालकपदी नागेश्वर रावच राहतील। राव यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही। केंद्र सरकार आणि सीव्हीसीला सर्वोच्च न्यायालयानं नोटीस पाठवली आणि सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। सीबीआई डायरेक्टर आलोक वर्मा के खिलाफ जो सीवीसी ने इंक्वायरी करी है वो 2 हफ्ते के अंदर खत्म करी जाए और उसको सुपरवाइज एक रिटायर्ड जज सुप्रीम कोर्ट के जस्टिस AK पटनायक करेंगे। 2 हफ्ते के अंदर उसकी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट को पेश करनी है। दूसरा, उन्होंने बोला है कि जिन सज्जन को श्री नागेश्वर राव को जो डायरेक्टर, एक्टिंग डायरेक्टर बनाया गया है वो कोई मेजर फैसला, कोई पॉलिसी डिसीजन अब नहीं लेंगे और उनके जितने भी डिसीजंस अभी तक थे, जो फेरबदल किए गए, जो ऑफिसर्स का ट्रांसफर किया गया, पोस्टिंग करी गई, सब सील्ड कवर में सुप्रीम कोर्ट के सामने सरकार को रखने होंगे और इस मामले की अगली सुनवाई कोर्ट 12 नवंबर को करेगा और उसके बाद आगे के आदेश देगा। अस्थाना की तरफ से मुकुल रोहतगी बोल रहे थे, लेकिन उन्होंने बोला कि तुम्हारी तो कोई पिटिशन नहीं है, जब तुम्हारी पिटिशन होगी उससे पहले हम नहीं सुन सकते। आणि या सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या आजच्या बातमीनंतर एल्गार परिषदेसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी येते आणि ती म्हणजे पुणे सत्र न्यायालयानं काही जणांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे, ज्याच्यामध्ये सुधा भारद्वाज, अरुण परेरा, गोन्साल्विस आणि यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती कळते। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि तिघांची नजर कैदेची मुदत आज संपलेली होती आणि त्यामुळे आता या तिघांनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आताची महत्त्वाची बातमी, एल्गार परिषदेसंदर्भात पुणे सत्र न्यायालयानं या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळलेला आहे। आणि आता प्रश्न आहे पाण्याचा। नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडण्याबद्दलची बातमी आहे आणि या धरणांमधून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी पाणी सोडायला सुरुवात झाली आहे, पण हा पाणी प्रश्न चांगलाच चिघळत चाललेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा आणि निळवंडेमधून एकाच वेळी पाणी सोडण्यात येणार आहे आणि त्यानंतर रविवारी जायकवाडीसाठी हे पाणी सोडण्याची शक्यता व्यक्त होतीये। भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। 10,272 क्युसेक वेगानं निळवंडे धरणामध्ये हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दारणा धरणावर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तिकडे ताब्यात घेतलेलं आहे। माजी आमदार काशीनाथ मेंगळ यांच्यासह 100 ते 150 आंदोलकांना तिथे ताब्यात घेण्यात आलं आहे।
पुढची बातमी आपण बघणार आहोत. देवयानी फरांदे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघणार आहोत. मुख्य अभियंता कोहिरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आता केली आहे. शासनाला चुकीची माहिती देत अधिकारी कोहिरकर यांनी शासनाची फसवणूक करत असल्याचं त्याने आरोप केलाय. जायकवाडीसाठी पाणी मागत त्याच्या आड बिअरच्या फॅक्टरीज आणि साखर कारखाने यांना पाणी दिलं जात आहे असंही फरांदे यांचं म्हणणं आहे. एकूणच नाशिक जिल्ह्यासाठी ह्या कायद्याच्या नुसार खूप मोठा अन्याय होत आहे. समन्वयी पाणी वाटप होत असताना जायकवाडीकडे कुठेतरी झुकतं माप दिलं जाते अशी नाशिक जिल्ह्याच्या लोकांची मत झालेलं आहे. समन्वयी पाणी वाटप करत असताना जायकवाडी धरणामध्ये जे काही पाणी अधिकचं सोडायला लागतंय त्याही दृष्टिकोनातून आपण PIL मध्ये काही मुद्दे आपण रेज केलेले आहे आणि आज माननीय हायकोर्टाला विनंती आपण करत आहोत की आजच्या आज हे जे काही पिटिशन जे आहे त्याची सुनावणी व्हायला पाहिजे.